लावील आईची माया, लावील आईची माया, ठेव विश्वास साईवर, ठेव विश्वास साईवर, ठेव विश्वास साईवर. ओम साईराम. जयेंद्र पटेल्स जय साई एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनल. आज आम्ही आलो आहे राधाकृष्ण साई मंदिर, एकता नगर, महावीर नगर, कांदिवली वेस्ट. 25 वर्ष आहे मंडळाचं आणि आजचं सिरीज आहे साई माझा मी साईंचा. अर्थात साई माझा मी साईंचा म्हणजे बाबांनी आम्हाला त्यांच्या कुशीत घेतलं आहे आणि आम्ही बाबांचे आहोत. साई माझा मी साईंचा अर्थात साई माझे आहे आणि मी बाबांचा आहे. साईंनी मला प्रेम दिलं आहे, साईंनी मला आशीर्वाद दिला आहे, साईंनी मला चांगलं करायची प्रेरणा दिली. या प्रेरणेच्या माध्यमातूनच जसे साई भक्तांना बाबा प्रेरणा देतात आणि साई भक्त आपल्या जीवनामध्ये बदल घडवून बाबांची सेवेला कसे रुजू होतात, एक जिवंत उदाहरण आहे आमचे साई भक्त जितेंद्र मांजरेकर. अर्थात आम्ही त्यांना प्रेमाने बाबू म्हणतो, बाबू मांजरेकर. सुंदर व्यक्तिमत्व आहे, नेहमी लोकांना मदत करणारा व्यक्ती आहे. मुळात साई भक्त आहे, साई सेवक आहे, म्हणून तो बाबाची सेवा करतो. लोकसेवा ही साई सेवा जी बाबांनी आम्हाला शिकवण दिली आहे, त्या शिकवणीला पुढे घेऊन कसं हे मंदिर निर्माण झालं. सुंदर मंदिर आहे, राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आहे, साईबाबांची सुंदर मूर्ती आहे, गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे आणि मंदिर भव्य आहे आणि सुंदर उत्सव देखील प्रत्येक उत्सव इथे साजरा करतात. ते तर आपण मी जास्त न बोलताच त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण विचारूया की कसं हे मंदिर निर्माण झालं, कसा उत्सव सुरू झाला. हे आहेत आमचे साई भक्त जितेंद्र मांजरेकर उर्फ बाबू, यांना मी प्रेमाने बाबू म्हणतो. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जय साई एंटरटेनमेंटमध्ये. आता आपला हा जो उत्सव आहे राधाकृष्ण साई मंदिरचा, बरोबर आहे, आणि हे जे मंदिर निर्माण आहे हे कसं तुमच्या मनामध्ये आलं की आपण बाबांचं मंदिर इथे बांधलं पाहिजे, किंवा ह्याच्या पहिले पूर्वी छोटं मंदिर किंवा बाबांचा फोटो काय होतं, जरा मला सांगायचं साई भक्तांना प्लीज. साईराम. साईराम. आम्ही जे मंदिर बांधलेलं ते लहान होतो आम्ही त्या टायमाला बांधलेलं, तेव्हा राधाकृष्ण साई मंदिर होतं, म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर होतं आणि फार छोटं होतं, म्हणजे 4 बाय 4चं मंदिर होतं. आम्ही लहान असतो असं बांधून त्या सगळे उत्सव, कृष्ण जन्माचे उत्सव आहेत ते सगळे आम्ही ते लहानपणापासून साजरे करतो. पण जेव्हा आम्ही शिर्डीला जायला लागलो, सारख्याने जायला लागलो, त्यानंतर बाबांची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मग आम्ही मंदिर म्हणजे असं विचार केला बाबा बाबांची पण मूर्ती इकडे गेली, तर बाबांची मूर्ती तिकडे केली. मंदिर आम्ही रिनोव्हेशन केलं, मंदिर मोठं केलं, रिनोव्हेशन केलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही मूर्तीचं तिन्ही मूर्ती जयपूरवरनं आणून इकडे स्थापना केली आपण. आणि आपल्या देवळाला झाली 35 वर्ष झाली, बरोबर, आणि आपल्या भंडाऱ्याला 25 वर्ष, म्हणजे 2001 पासून आम्ही चालू केलं भंडारा. तेव्हापासून ते आज 25 वर्ष झाली. तेव्हापासून आम्ही ते भंडारा कार्यक्रम चालू केला आणि असंच प्रत्येक सण, सगळे रामनवमी आहे, दत्त जयंती आहे, हे सगळे आम्ही साजरे करतो असे साईबाबांचे. अर्थात राधाकृष्ण साई मंदिर मध्ये सगळे उत्सव साजरे होत जातात. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे साहेब एवढं म्हणजे फक्त एवढी माहिती घ्यायची की या गोष्टी सगळ्या करताना सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये काय आला, किंवा आपण हे सुरू करूया हे की नाही, किंवा हा संकल्प तुम्ही घेतला होता का, की मनापासून आला म्हणून सेवा करायला सुरू केली तुम्ही? असं कुठचं बंधन नाही, तुमची इच्छा झाली तुम्ही सेवा करायला लागला, काय त्याच्यामध्ये? हो, असंच आपण मूर्ती येत्या बसवली त्याच्या टायमाला
आम्ही कुर्ल्याला एक हे डॉक्टर आहेत डॉक्टर गवणकर. हा डॉक्टर गवणकर. बरोबर मग त्यांच्याकडे आम्ही जायचो. तर तिकडे आम्हाला मला पालखीमध्ये आम्ही साई सेवकला पालखीला जायचो. बरोबर. तिकडे ते आम्हाला समजलं की तिकडे बाबांचे कपडे कफनी आहे. कफनी आहे. हो. तर तिकडे आम्ही जायला लागलो. तर तिकडे गेल्यानंतर त्या लोकांनी भंडारा होता त्यांच्याकडे आणि भंडारा त्यांच्या घरीच असतो भंडारा. मग तिकडे बाबांचे कफनी होते. तर त्या लोकांनी भिक्षा मागून म्हणजे भंडारा त्या लोकांनी करतात. म्हणजे असा 5 घरं भिक्षा मागतात आणि भिक्षा मागून मग नंतर ते भंडाराचं करतात. तर तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की संकल्प आला की बाबा आपण पण भंडारा आपण करतोच आहे. मूर्ती आणणार, आपण स्थापना करणार आहे, पण आपण पण तसंच करू. हा असं म्हणून ते तेव्हाच माझं क्लिक झालं. ते तेव्हापासून आम्ही ते चालू केलं. आम्ही पण तीच प्रथा ठेवली. म्हणजे इथे सुरुवात केली. आम्ही बोललो चला आपण पण ते भिक्षा मागून घेऊया. तर आम्ही असा विचार केला एक 10 घरं अशी भिक्षा मागायचं हे केलं. पण ते 10 घरं करता करता 500 रूमच्या वर गेली. म्हणजे सगळे लोक बोलवायला लागले बाबा आमच्या इथे या, आमच्या इथे या आणि हे करा, असं म्हणून ते चालू झालं. अर्थात भिक्षा मागून भंडारा करणं हे प्रथमच मी पाहिलंय इथे. मी अनेक साई मंदिर पाहिलं, साई भक्तांना भेटलं, अनेक मंडळांना भेटलं. ह्या मंडळाचा विशेष असा आहे, माझी सुरुवात साई भजनाची ह्या मंडळापासून झाली होती. हे जे जवळचे मंडळ आमच्या म्हणजे विभागात जी आहे कांदिवलीमध्ये, जसं इथे मला पहिले भजनाचं आम्ही सुरुवात केली, तसंच कांदिवली विलेजमध्ये मी शेवट लास्ट टाइम जेव्हा त्यांची इंटरव्ह्यू घेतली तिथे पण तसंच आम्हाला त्यांनी साथ दिली आणि आम्ही तिकडे पण सर्वप्रथम भजन केलं होतं. नंतर इथे आम्ही राधा साई मंदिरावर भजन केलं. या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट खरंच मला आवडते, जेव्हा इथे कार्यक्रम असतो की नाही, तुमचे कार्यक्रमामध्ये दिवाळी म्हणजे दिवाळी नोव्हेंबरमध्ये असते, ह्यावेळेस लवकर आली, पण इकडची दिवाळी जोपर्यंत उत्सव होत नाही तोपर्यंत इकडची दिवाळी संपत नाही. हे विशेष आहे तुमच्या इकडे. ते कशी लोक साथ देतात तुम्हाला, सगळं रांगोळ्या वगैरे कसं करतात? इकडे असं आहे ना की पहिली गोष्ट आम्ही मंडळ तर आहे आमचं, बरोबर, पण आम्ही तिकडे कधी पावती बुक बरोबर कधी असं काय केलं नाही ना, कधी बॅनर, बरोबर, काही कोणाचे फोटो, हा असा ज्याच्यामध्ये कोणाचंच हे नाही ठेवलं. बरोबर, जे आहे ते साई सेवक, बरोबर, म्हणजे जे करते साई सेवक साईच बाबा धरून घेतात तसं म्हणून. आणि त्याच्यामुळे लोकांना काय वाटलं की बाबा इथे काय स्वार्थ नाही. बरोबर, जो कार्यक्रम होतोय तो सगळ्यांचा आहे, म्हणजे आपला एकट्याचा म्हणून नाही, सगळ्यांचा मिळून आहे. म्हणून त्या टायमाला लोक सुट्टी पण घेतात आणि सगळे एकत्र येऊन कार्यक्रम करतात, म्हणून तो उत्सव मोठा होतो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेच कोणाचं काही नाही, म्हणजे जो ज्याला वाटेल तो तसा हे करतोय, म्हणजे हँडल करतोय, म्हणजे कोणाला सांगावं लागत नाही. अशा पद्धतीने चाललंय. प्रत्येकाच्या दारात सहकुशीने ते रांगोळी काढतात, मोठ्या मोठ्या रांगोळी काढतात. लोक बायका जे आहेत, लेडीज आहेत, ते प्रत्येक जण स्वतःहून भाकऱ्या विकऱ्या बनवून घेतात. प्रत्येकाच्या भाकऱ्या कॅटरर्स वाला आमच्या इथे बनवत नाही, बरोबर, त्या बायकाच भाकऱ्या बनवून घेतात. म्हणजे आज जवळजवळ 4-5 हजार माणसं जेवायला येतात, ते सगळ्या भाकऱ्या त्या बायकाच बनवत असतात. ते दाराच्या पुढे चूल वगैरे पेटवून, बरोबर, ते पाहिलेलं आहे मी. कारण दारा म्हणजे पहिले वर्ष जेव्हा सुरुवात झाली की नाही, त्यावेळेस तुमच्या मनाने तुम्ही सुरू केला, बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला इच्छा झाली बाबांच्या भंडारा करूया, पण हे जे लोकांची ते स्वतःहून त्यांनी रांगोळ्या टाकल्या, तुम्ही कोणाला सांगायला गेला? नाही. पहिल्या वर्षाचा असा अनुभव आला जेव्हा मूर्ती आणायची होती जी, विलेज मधून आशू पाटीलच्या घरून आमची मूर्ती तिकडनं मिरवणूक आली जी. पण इकडे असं होतं, काही लोक बोलत होते की काय आहे, प्रोग्राम करतायत, हे करतायत, म्हणजे असं होतं. तेव्हा आम्ही एकच सांगितलं, बाबांना सांगितलं बाबा तुझा प्रोग्राम आहे, बरोबर, तू करून घे. आम्ही गेलो, लोअरपल्लीची सगळी पोरं होती, मित्र, ते 100 जण आपल्या कॉलनी मधले थोडे होते, आणि हे केलं. मग आम्ही जेव्हा मिरवणूक घेऊन आलो, जेव्हा कॉलनीमध्ये आलो, जेव्हा तसं मी बॅक साईड माझी होती, मी आतमध्ये म्हणजे त्या इथे बघितलं, रांगोळी काढली गेटच्या इथे, म्हणजे विचार करायच्या पलीकडचं होतं ते दृश्य असं होतं की बोलतो अंगावर शार येतात तसं. म्हणजे विचार पण आम्ही कोणीच केले नाही, प्रत्येक पोरांनी विचार केला की आपल्याला एवढा रिस्पॉन्स भेटेल. म्हणजे आम्ही मागे वळून बघितल्यानंतर समजतं की म्हणजे जसं काहीतरी एक मेळावा लागतो ना, त्या पद्धतीचा पूर्ण रांगोळ्या सगळीकडे, सगळी पब्लिक बाहेर होती, म्हणजे बाबांचा स्वागत. नाही, खरंच हे बोलताना डोळ्यात अश्रू येतात. बाबांचं कामच असं आहे ना मित्रांनो, की बाबा त्यांचं काम स्वतः करून घेतात, आपण फक्त माध्यम असतो. तुम्ही मूर्ती आल्यानंतर तुम्ही अपेक्षा नाही केली होती की तिकडे लोक असतील, नाही असं माहित नाही, बरोबर की नाही, पण ते
बाबांचा मुळात चमत्कार असा आहे ना की त्यांना बघायला कोण येणार नाही असं होणारच नाही, बरोबर की नाही. तिथे बाबू मांजरेकर काय करतोय हा विषय नाहीये, नाही बरोबर. तिथे फक्त बाबा आमच्या इथे आले, हो. म्हणजे आपल्या दारी ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई, आणि ही पुण्याईच आहे की बाबा तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या साई भक्तांच्या माध्यमातून त्यांच्या दारातून गेले ना पुढे, हो, आणि मग मंदिरामध्ये विराजमान झाले. हा. म्हणजे हा सुंदर अनुभव आहे खरं त्या गोष्टीचा. अजून एक तुम्हाला विचारायचंय मला की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, म्हणजे जसं आता वर्ष तुम्ही सगळ्या गोष्टी करतात आहे, मग उत्सव प्रत्येक उत्सव तुम्ही करता आहे ना. हो. मला आता म्हणजे माझं यांचं रिलेशन ह्या मंदिराशी असं आहे ना की कुठच्याही उत्सवाला मी नसतो असं नाही आहे. हा, पहिल्या वर्षी फक्त मूर्ती आली तेव्हा मी नव्हतो, हो. पण त्याच्यानंतर बाबांनी जोडून घेतलाय मला. दहीहंडी देखील तुम्ही उत्सव, दहीकाला उत्सव मोठा हो, करता, पण असतो. आणि त्याच्यात पण विशेष असा आहे की माझी मुलगी दहीहंडी फोडायला तुमच्याकडे यायची. हो. नवीन महावीरनगर मित्रमंडळ आमचा होता. ते म्हणजे सर्वप्रथम जेव्हा मी एरियाच्या बाहेर निघालो ती सगळ्यात पहिली तुमची हंडी होती. हो. सर्वप्रथम बरोबर. राधाकृष्ण साई मंदिरची हंडी, कारण मंडळ छोटं होतं, हा. कमी लोक होते, 200-300 लोक होते. त्याच्यानंतर मग तिथून मग आशू पाटीलकडे जाऊन आम्ही नंतर जयबाईकडे, म्हणजे प्रस्थ वाढत गेला. पण त्यात पण सुरुवात हातभार तुमचाच होता, राधाकृष्ण साई मंदिरचा. ते हा सगळं उत्सव करताना पण मग कसं तयारी कशी असते तुमची, स्वतःची धावपळ की सगळं कसं असतं ते सगळं? तसं आपलं ह्याला असतं भंडाऱ्याला, बरोबर. तसं आम्ही पावती बुक तर कधीच नाही केली नाही नाही. बरोबर आणि आपल्या भंडाऱ्याला पण सहकुशीने खूप लोक देतात. बरोबर. म्हणजे असं नाही की आम्ही कोणाला सांगत नाही की बाबा आम्हाला हे पाहिजे, भंडारा करतोय आम्हाला हे पैशाचे हे करा ते करा, तसं नाही. ज्याला जे योग्य वाटतं तो आणून देतो, बरोबर. ते आपण घेतो. बरोबर. नाही आलं तर बाबा करून घेत आहेत हो, सगळं काम. प्रश्नच नाही. म्हणजे काम चाललंय पहिल्यापासून, जे पहिल्या वर्षापासून जे चालू आहे ते आता तसंच चालू आहे. म्हणजे आम्ही असा विचार केल्यावर तसं करायचं नाही. तसंच दहीहंडीचं पण बरोबर. तशी पोरं आहेत आपली, ते सगळे कॉन्ट्रीब्युशन करतात, बरोबर. सगळा प्रोग्राम वगैरे व्यवस्थित करतात. तसेच आपले कॉलनी मधले पण सगळ्यांचा सहभाग असतो ह्या गोष्टीत. मला कोविडचा अनुभव आठवतो. हा. कोविड झाल्यानंतर जेव्हा आपण इथे म्हणजे भंडारा जेव्हा करायचं सगळं चाललं होतं, हो. तो अनुभव माझ्या लक्षात आहे. तो म्हणजे तुम्ही ठरवलेलं फक्त झुणका भाकर द्यायची, हो, झुणका भाकर द्यायची. है ना, आणि भाकरी करायला माणूस भेटत नव्हता, माहिती आपण कोणच भेटत नव्हतं, फोनाफोनी करत होते. तो अनुभव मला सांगा कसा झाला तो. आता तो अनुभव सांगायचा म्हणजे मोठाच होता व्ह्यू. हा, म्हणजे कधी विचारही नाही केलेला असा. बरोबर. मग आमचं सगळीकडे फायनल झालेलं की पोलीस स्टेशन मधून पण सांगितलेलं की काय करायचं नव्हतं. म्हणजे आम्ही सांगितलं की थोडेसे कॉलनी मध्ये देतील, ते भाकरी झुणका भाकर घेतील, म्हणजे आम्ही समजा अर्धी भाकरी द्यायची, बरोबर, किंवा एक भाकरी असं देऊन ते चाललेलं. पण आम्ही ते विलेज मध्ये गेलो, तिकडे सांगितलं, चारकोप गावामध्ये बघितलं, त्याचं वजिरा नाकाला तिकडे लेडीज लोक बनवतात, त्यांना जाऊन सांगितलं आम्हाला कमीत कमी 3-4 हजार भाकऱ्या पाहिजे. तर त्याला पण नाही सांगून जेव्हा पारायण जेव्हा 24 तारीखला 24 तारीख पण आम्ही वाट बघितली कुठे होतंय काय होतंय, मग तरी पण आमच्या कुठेच झालं नाही. मग मी असा विचार केला, बोला आता होतच नाही तर आपण करू, चला मला जे होईल ते होईल. तर मी बाळासाहेब तावडे, बाळा तावडे ते नगरसेवक, त्यांना फोन केला. त्याच्यानंतर आपले हे श्याम मोरे, आणि त्याच्यानंतर आपला राहुल आणि आशू पाटील, या लोकांना मी फोन करून पहिला सांगितलं बघ मी चालू करतोय, मी भंडारा करतोय, बरोबर. बोलो भाकऱ्याचं माझं काय होत नाही, आणि जे होईल ते आता मला माहिती नाही, तुम्हाला बघायचंय. बरोबर. ह्या चौघांना सांगून मी सांगितलं की तू पोलीस स्टेशनचं तुम्हाला बघायचंय, मी इथे भंडारा करतोय. आणि यकीन नाही करणार तुम्ही, एक दिवस पण नाही आमचं झालं, 12 वाजता हे फायनल झालं. आणि दुसऱ्या दिवशी कॅटरर्स वाल्याला पहिला फोन केला, कॅटरर्स वाला पण रेडी झाला. त्याच्यानंतर हे सगळं जमा व्हायचं, ते असं जमा झालं की आता ते बाबांनाच माहिती, ते आम्ही पण त्याचा विचार नाही केला. आणि तरी पण तिकडे माणसं आपल्याकडे समजा 3-1 माणसं जीवली. म्हणजे हा कधी विचार न केला. म्हणजे हे सगळं बोलतात ना, आपण काय ना, आम्ही निमित्त आहे. बरोबर. जे काय करतो आपण निमित्त आहे, जे करता करविता तो आहे. नाही, ह्याचा मी सुद्धा साक्षीदार आहे, कारण दुपारपर्यंत मी भाकरीसाठी फोन करत होतो. आणि शेवटी म्हणजे बाबूनी म्हणलं की लोक जे नेहमी देणारे आहेत ते कोण तेल देते, डाळ देते, हा सांगतोय नाही भंडारा इस साल नहीं होने वाला है, हम लोग खाली भाकरी बांटने वाले. पण नंतर बाबूने असं विचार की लोक आणून देतात जे डाळ वगैरे, जे धान्य जे देणार आहेत ते.
प्लस भिक्षा पात्र आहे, मग सगळ्यांचं ते काही कुठेतरी कुठच्या गोष्टीला खंड पडू नको. आणि बाबांनी तो खंड पडू दिला नाही. दिला नाही. हो. आणि तो कोविड नंतरचा पहिला भंडारा हा. मला वाटतं पुऱ्या याच्यामध्ये हो, पहिला आपल्याचकडे झाला. पहिलाच इथून. आणि त्याच्यात सहभाग म्हणजे कसं काय की पोलीसवाले पण कोण आले हो, हो, नाही. हो. म्हणजे एवढी नाही. पब्लिक आली, लाईनीमध्ये उभी राहिली आणि सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे कुठेच गालबोट लागला नाही, काय नाही. बरोबर आहे. आणि शिस्त पद्धतीत होतं. हो. त्यावेळेस मी देखील आला, म्हणलं बाबू भजनाचं काय, बोलतो अरे सगळं इथे आता गडबड आहे काय. मी म्हटलं मी खाली बसून भजन करतो मंदिराकडे, पण मी भजन करणार. तो बोलतो कर तुला जे करायचं ते. आता पहिले तर ते केटरसचं चालू होतं ना, पण नंतर सगळंच झालं. म्हणजे माझं भजनही झालं, भंडाराही झालं, आणि शिस्त पद्धतीत वेळेत, म्हणजे वेळेमध्ये सगळं आटपलं. सगळं साफसफाई करून लोक आपापल्या घरी गेले. म्हणजे कसं आहे माहिती आहे, खरंच आपण म्हणतो ना, साई माझा मी साईंचा. तर तो साई माझा आणि मी साईंचा, तर त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट बाबा मतलब विघ्न आणू देत नाही. पण तयारी झाली आहे. कसं आहे, करणारा तयार आहे, करून घेणारा तयार आहे, बरोबर की नाही. मग त्याच्यात कोण थांबवणार बाबांच्या कामासाठी, हे असं आहे. मग आज या सगळ्या गोष्टी आज म्हणजे हा भंडारा करसपर्यंत सगळ्या गोष्टी आज 25 वर्ष पूर्ण होतात, बरोबर आहे. मग 25 वर्षाला काय संकल्प आहे असा, किंवा काय की बाबा आहे तोपर्यंत बाबा सेवा करून घ्या माझ्याकडून, काय इच्छा आहे? हो, तेच आहे आता की जो पण आहे जे आता एवढं ते आपल्याला नशीब लागलंय की बाबांनी आपल्याला उभा केलाय पुढे. प्रश्नच येत नाही. आपली तर ती हे नाहीये की ताकद नाही की आपण भंडारा करतो, मी भंडारा करतो म्हटल्यावर सगळं संपलं. बरोबर. जो करून घेतोय फक्त आपण निमित्त आहे. आणि सगळ्यांचा सहभाग आहे कॉलनीचा, प्रत्येक पोरांचा, लहान पोरापासून सगळ्यांचा. हो, नाही तर ते कारण सगळं झाडू मारण्यापासून सगळं सगळी लोक असतात. लेडीज पण आहेत, ते भाकऱ्या बिकऱ्या बनवतात. म्हणजे हे सगळं चाललंय, त्यांचे आशीर्वाद आहेत, तो पण चालेल. बरोबर. तुमचं म्हणजे आता मी तेव्हा ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहायचो, एकता नगर ते ट्रान्झिट कॅम्प पर्यंत पत्रिका जायच्या. हो, आजही. हो, विलेज. म्हणजे त्यावेळेसच पहिल्या 5,000 पत्रिका वाटत असतील, किती वाटले असतील पहिल्यांदाच? पहिल्यांदा म्हणजे कसं की डोर टू डोर आम्ही पॅम्पलेटचं होतं. म्हणजे पहिल्या वर्षी असं विचार केला की पॅम्पलेट नाही द्यायचं, की कार्यक्रम करायचा तर चांगला करायचा. बरोबर. म्हणजे इन्व्हिटेशन दिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, पॅम्पलेट दिल्यानंतर कसं हॉटेलची आपण ऍडव्हर्टाईज झाली. हा, बरोबर. म्हणजे काय रेस्टॉरंट आहे, कुठलं दुकान ओपनिंग झालंय, तसं नाही. हे बाबांचं देतोय तर आपण कार्ड बनवले. बरोबर. म्हणजे कमी आम्ही 2,500 काहीतरी 3,000 त्या टायमाला कार्ड बनवले. म्हणजे प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर कार्ड दिले. आणि आपले जे गेस्ट आहेत ते सगळे आहेत सगळे साई सेवक. बरोबर, सगळे साई सेवक. गेस्ट म्हणजे व्हीआयपी, आमच्या इथे व्हीआयपी सिस्टम नाही. बरोबर. आमच्या इथे कसं की बाबा कोण आला की माईक वर त्याचा अनाउन्समेंट करायचं करायचं, किंवा त्याला शाल द्यायची, की त्याने हे करायचं, त्याला भाषण करायचं. आमच्या इथे सिस्टम नाही. जो आला साई सेवक, ते लहान असो मोठा असो कोणी असो, अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली. बरोबर. असं करून आम्ही ते 11व्या वर्ष बाबांचं आपण ती पालखी कधी काढलेली? ती पालखी 10व्या वर्षी की 11व्या वर्षी? 11व्या वर्षी. 11व्या वर्षी. ते 11 वर्षी केलं आम्ही. शिर्डी बनवलेली. आम्ही विचार केला शिर्डी इथे सगळीकडे डेव्हलपमेंटचा विषय चालले होते. आम्ही विचार केला डेव्हलपमेंट झाल्यानंतर की आपण कुठे असणार. बरोबर आहे. तर आपण विचार केला की असं मी विचार केला की आपण असं करू की 25 वर्ष आपण राहतो की नाही राहतो का माहित नाही. बरोबर. की सगळे एकत्र राहतोय की नाही. बरोबर. त्यावेळी असा विचार केला आपण 11व्या वर्षी 25 वर्ष करू. बरोबर. सांगू आपण लोकांना 11वेच वर्ष. बरोबर. पण साजरा केला आपण 25 वर्ष. बरोबर. असं होतं. तर तसं आपण ते केलं. रथ वगैरे बाबांचा रथ होता. प्रति शिर्डी बनवलेली. आपण सगळे आपले ते गॅगरी दादा म्हणून आहेत, म्हणजे ते फर्नांडिस म्हणून, त्यांनी सगळा सहभाग केला. त्यांचा सगळा हातभार होता. ते आर्ट डायरेक्टर आहेत. त्यांनी फक्त त्यांचे लेबर लावून सगळी कामं करून घेतली. शिर्डी बनवते असे करून त्यांनी सगळं म्हणजे महत्वाचा भूमिका त्यांनी निभवलेली. म्हणजे बोलतात ना, बाबा जे करून घेत आहेत म्हणजे आपण जे विचार करतात, म्हणजे आपल्याला विचार आणणार आहे तेच आणि ते करून घेत आहेत. म्हणजे असं नाही अर्धवट आम्हाला कुठेच अडकवलं नाही. त्या 11व्या वर्षी पण अर्थात सेवा होती आमची. पालखीवर भजन आम्ही करत होतो. आणि रथ आणलेला जो रथ साई सेवकला असतो ना, जो म्हणजे साई भक्त खेचतात, तसाच रथ होता. गाडीवाला रथ नव्हता. सगळे साई भक्त आपले विचारे म्हणजे बाबांना खेचून म्हणतात ना ते रथ. कसं असतं मित्रांनो, आपण बोलतो ना की एवढा मोठा रथ हा कसा तुम्ही खेचू शकता किंवा कसा आणू शकता. ते रथ खेचताना ना ती वेगळी शक्ती असते अंगामध्ये. तुमची माझी ताकद तिथे, ताकद उपयोगाची नाहीये. तिथे
मानसिक सुख आहे की मी बाबांना घेऊन चालला हो आणि बाबा त्या रथामध्ये विराजमान आहे. आणि खरंच आज आम्ही पालखी, आमची साई सेवकची पालखी जेव्हा घेताना ना, काही क्षणांत चालताना तुम्हाला पालखी भारी वाटते, म्हणजे तो भास होतो की बाबा त्याच्यात आहे. हो. कधी कधी आता घाटामध्ये पालखी हलकी होते, हा म्हणजे बाबा आपलं स्वरूप असे दाखवतात ना की बाबा आपण म्हणजे अरे बापरे एवढी वजन पालखी आणि हा वरती कशी घाटात चालायची. कसं घेऊन जाणार. पण वेळोवेळी म्हणजे मी हे अनुभव घेतलाय आणि आमच्या जुन्या साई भक्तांकडून पण हे अनुभव ऐकलाय की बाबा आज पालखी घेताना भारी वाटली किंवा आज पालखी घेताना कधी पालखी तुम्हाला एक ह्याची वाटणार नाही कधी. हो, बरोबर. म्हणजे आम्ही जाताना पालखी घेतली 2 मिनिटंच असतात, कारण खूप साई भक्त असतात लाईन मध्ये पटपट पटपट पूर्ण लाईनच असते. आमचं साई सेवक मध्ये म्हणजे असा वेळच नसतो की कोण 10 मिनिटं घेतली किंवा 15 मिनिटं घेतलं, असं नाहीच आहे. ते पटपट पण काही वेळ ते 2 मिनिटं देखील जेव्हा आपण खांद्यावर बाबांना घेतो ना, आपल्याला अनुभव येतो आज भारी होतं की हलकी होती. हो ते बरोबर. तो साई सेवक म्हणजे प्रत्येक पालखीच्या बाबाच विराजमान असतात, बरोबर. प्रत्येक पालखी विराजमान असतात. तर तो पालखीचा अनुभव असा आहे की ते जेव्हा आपण खांद्यावर घेतो घाटात चढताना ऑटोमॅटिक पालखी हलकी होते. बाबा फुलांसारखे म्हणजे हो. भक्तांना घेऊन जातात. रस्त्याने जाताना कधी पालखी भारी होती जेव्हा लक्षात बाबा आता येऊन बसले त्याच्यामध्ये. हा अनुभव. साई सेवकचा काय अनुभव सांगा ना, कसे पालखीमध्ये जॉईन झाले तुम्ही? साई सेवकला असं होतं की पालखीला जायचं होतं, हा पण मला कोणच नव्हतं इकडे. अच्छा मग आपल्या इथे दिनेश अवंतिका म्हणून होते अच्छा आपल्या अच्छा इथे. आपल्या कॉलनीमध्ये राहतात. ओके. तर ते जायचे आपल्या इथून. ओके. मग त्यांना मी भेटलो की बाबा असं असं जात आहे, म्हणजे माझा परिचय नव्हता एवढा. हम्म. मग फक्त ओळखायचे. हम्म. पण बोलो आज तू साई सेवक म्हणून जातो काय? बोला हा मला पण यायचं. हम्म. बोललो ठीक आहे. हम्म. पण त्या टायमाला असं होतं की माझे उपवास असायचे. त्या अच्छा. टायमाला उपवास करायचा मी. नवमीचे. नाही मी ह्याला म्हणजे गुरुवारचे माझे उपवास असायचे. ओके ओके. मग मी पाणी पण नाही प्यायचो. अरे 24 तास बापरे. फक्त पाण्यावर असायचो. हो. जेवण नाही, काय नाही, बोलायचो नाही. हम्म. म्हणजे बोलायचं पण नाही 24 मौन तास. निरंकार. हा. हा. मग तसे माझे 3 गुरुवार इकडे झाले. मला 5 गुरुवार करायचे. ओके. तर 5 गुरुवार माझे शिर्डीमध्ये आले, म्हणजे पालखीमध्ये 2 गुरुवार. क्या बात आहे. तर 2 गुरुवार शिर्डीमध्ये आले. तर आपले साई सेवक मध्ये परेल मधून हम्म. राजू राणे म्हणून, आपले फोटोग्राफर. हा फोटोग्राफर, हा ते माझ्यावर होते. म्हणजे माझं पहिलं वर्ष बरोबर. तिकडे. सगळे अनुभवी होते. पण त्यांनी मला त्याच्याबरोबर तो म्हणजे चालते वगैरे, मग शेवटी पाण्यावर चालायचं हो. दिवसभर हम्म. आणि उन्हामध्ये. बरोबर. पहिला दिवस माझा पहिला ह्याच्या पालखीमध्ये आला गुरुवार. आणि मध्ये आला तो जिकडे की आपला तिकडे पाणी पण नसतं रात्रीचं. अच्छा. आणि नुसतं जंगल असतं. तिकडे दुसरा गुरुवार आला. ओके. मग तिकडे पहिल्या दिवशी तर माझं सगळं झालं चाललं, मला काही वाटलं नाही एवढं. पण जेव्हा दुसरा गुरुवार आला आणि प्रत्येक ह्याला म्हणजे माझा जेव्हा मला चालायला होत नव्हतं काय, मला सांभाळून नेणारा राजू होता. राजू म्हणजे तो खेचून न्यायचा मला. तू चल हे इकडे आला, इकडे आला. म्हणजे पहिल्या पालखीचा अनुभव सगळ्यांनाच असतो तसं बरोबर की कधी स्पॉट येतोय आपला, काय आहे. तर स्पॉट कितीही लांब असला तरी बोलतो अरे हा काय बाजूला स्पॉट आहे, बाजूला स्पॉट आहे. बरोबर. म्हणजे हे सगळं म्हणजे भेटण्यासाठी पण आपल्याला घेऊन जाणारे बाबाच होते. येस येस. बाबाच्या रूपात राजू आला. हो हो हो. प्रश्नच म्हणजे नाही. असं बाबा आपली व्यवस्था करून हो, ठेवतात. बस बस बस. म्हणजे प्रत्येक वर्षी मला सांभाळणारा तोच. मग किती वर्ष चालले तुम्ही? मी 19 वर्ष चाललो. क्या बात आहे. हा त्याच्यानंतर मुलगा पण जॉईन झाला. हा नंतर माझा मुलगा यायचा. अच्छा. मग तो थोडा चालायचा, गाडीत बसायचा, हा. असायचं म्हणजे. अरे यांचा मुलगा निनाद लहान असताना खूप सुंदर भजन गायचा. हो खूप सुंदर भजन, म्हणजे जे भजन मी गातो जब खिडकी खोलतो हुबहू तसंच तो गायचा. आणि त्याला एवढी आवड होती, म्हणजे आम्ही पालखीत कुठे बसलो तो म्हणजे मागे गेलो लहान, पुढे आला, कधी पुढे आला की त्याला पुढे बोलून मी बसवायचो आणि त्या भजन गायचा जब खिडकी खोलतो. सुंदर म्हणजे बोलतात ना बाबांची जी शिकवण आहे की नाही ती पिढीनपिढी पुढे चालली आहे. आणि बाबा अशीच ती पिढ्यानपिढी पुढे होऊ दे. बाबांची सेवा तुमच्या घरातून, मांजरेकर परिवारकडून आणि इकडच्या सगळ्यांच्या रहिवाशीकडून. आता मुळात कसं आहे माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला तुमचं परिवार बरोबर आहे आणि आपलं कामधंदा सगळं बघून बाबाची सेवा करत असते. मग त्यातल्या त्यात बाबांची सेवा करताना काय वाटतं तुम्हाला की बाबा बोलतात ना कधी कधी बाबा हे करू की कसं असतं, म्हणजे की नाही बाबा करतील? नाही, पहिली गोष्ट मी सांगितलं ना, मला पहिला भंडारा होता ना, बरोबर, तेव्हा म्हणजे जेव्हा मी मूर्ती घ्यायला गेलो ऍक्च्युली मी वेळेला जयपूरला, तेव्हा माझ्याकडे 50,000 होते. बरोबर. आणि 50,000 रुपये मूर्ती घ्यायला गेलो तर राधाकृष्णाचीच मूर्ती मला सांगितली 45,000. अरे बापरे. ज्या हवेलीला जयपूरला गेलो
तिकडे गेल्यानंतर मी आणि शैलेश साखरे म्हणून मित्र हा. दोघे आम्ही गेलेलो. मग त्याला मी बोललो, अरे बापरे, आता एवढी मूर्तीचे प्राइस आपल्याला तर कमी सांगितलेली. म्हणून आपण गेलो तर आम्ही 4-5 असं बघितले, हवेली बघितली. मग शेवटची हवेली रात्री 10:30 वाजलेली तिकडे. मग तिकडे लोक बोलतात बंद करतायत. तर एक हवेलीमध्ये जातोय मी, तिकडे एक बाबांची मूर्ती दिसली जी आपल्या मंदिरामध्ये बसलेली आहे. क्या बात आहे. ती मूर्ती एका साईडला होती. मी जातोय बोललो, मनामध्ये बोललो, बाबा तूच आता काय ते इकडे सगळं माझा हे कर, काय तर तूच ये. आणि तिकडे मूर्ती साईबांच्या आतमध्ये सगळ्या दाखवल्या, पण तिकडे मूर्ती कुठलीच पास झाली नाही. तर शेवटी बोले अभी मूर्ती हमारे पास नाही आहे. तिकडे त्या लोकांनी असं सांगितलं. तर मी बोललो तिकडे एक मूर्ती बाहेर आहे. ते बोले किधर आहे. तर बोला जाऊन दाखवली. बोले ये म्हणताय. तर मग ते मूर्ती काढली. मग ही मूर्ती मला पसंत पडली आणि राधाकृष्णाची मूर्ती पसंत पडली. ती मूर्ती फक्त राधाकृष्णाचे डोळे बाकी होते, अग्नीचं काम बाकी होतं. मग त्यांनी सांगितलं 2 दिवस लागतील. आम्ही बोललो ठीक आहे, पण ते किती होईल. ते लोक असं सांगितलं की बाबा एवढी प्राइस. आता मी ती प्राइस तुम्हाला काय बोलत नाही, मूर्तीची प्राइस बोलायची बरोबर. तर आम्ही असं गेल्या 2 दिवस तिकडे राहिलो. अच्छा. 2 दिवस राहून जयपूर फिरलो तिकडे. ओके. जयपूर फिरून खरेदी केली आणि निघते वेळी उलटे आमच्याकडे 8,000 रुपये होते. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे जातीय असा प्रश्न होता, आम्हाला जायला पैसे आहेत की नाही. म्हणजे अशी परिस्थिती. म्हणजे भावाचा अनुभव म्हटल्यावर ना की विचार करण्याच्या पलीकडे पैशाचा म्हणजे आपण कधी विचार करतो. मग तेव्हा इकडे आल्यानंतर मला आईने सांगितलं, आईला मी सांगितलं भंडाराचं असं आहे, लोक अशी बोलतात की एवढे लोक जेवायला येतील, एवढे येतील, ते काय तुम्हाला काय खाऊ वाटतंय का भंडारा म्हणजे 1,000-2,000 माणसं येतील. तर मी आईला सांगितलं, आईने मला फक्त एवढं सांगितलं, बघ जेव्हा तू मी पाना आणशील, मी करतोय तेव्हा संपणार. तू फक्त देवाला जाऊन सांगायचं तुझं काम आहे, तू करून घे. बरोबर. बस हे शब्द मी लक्षात ठेवले. त्याच्यानंतर मला काही कुठे त्रास नाही झाला. कारण मला मी पणाला असं संपलं असतं ना, जेव्हा मला गर्व होणार की मी करतोय, की तिकडे मी संपलो. म्हणून तिकडे मी मानतो की बाबा आई जे शब्द घरच्यांनी सांगितले ते पकडून चाललो मी. म्हणून आज सगळे कार्यक्रम व्यवस्थित होते, म्हणजे कुठेही अडचण आली नाही अजूनपर्यंत. बाबांचं काम आहे, बाबा करून घेतात. आणि खरंच एक विशेष आहे ह्या मंदिराचा, मी नेहमी बोलतो कि ये राधा कृष्ण साईं मंदिर है. वहाँ द्वारकाधीश है, यहाँ द्वारका माई है ना. वहाँ ठाकुर जी है, यहाँ पे सरकार है. और वहाँ पे यशोदा मैया है, यहाँ पे बाईजा भाई है. तो बाबा का विश्लेषण मतलब वो मेरे ठाकुर जी है, बाबा मेरे ठाकुर बैठे हुए. तो यहाँ पे म्हणजे इथे एवढं सुंदर वातावरण आहे ना की कृष्ण कन्हैया पण आहे, राधा पण आहे आणि बाबा पण आहे. अर्थात इथे हे असं वाटतं की बाबा 2 क्षण शिर्डीत आहे, तो क्षण गोकुलमध्ये पण आहे. हे वातावरण असं निर्माण एवढं सुंदर आहे. आणि मुळात या रस्त्याला देखील नाव तुम्ही राधाकृष्ण कृष्ण मार्ग असं राधाकृष्ण ते करताना तर खूप अडचण झाली मध्ये, धावपळ, पत्र व्यवहार वगैरे. नाही पत्र व्यवहार नाही, त्या टायमाला गिरकर मॅडम होते. अच्छा. हा. ऍक्च्युअली आपल्या वॉर्डात पण नव्हते, हा वॉर्ड वेगळा होता. बरोबर. तेव्हा आम्ही म्हणजे ते पॉलिटिक्सचा विषय होता. बरोबर. ते आपल्याला त्यांनी त्या गिरकर मॅडमला आम्ही असं सांगितलं की आम्हाला ह्या रोडचं हे द्यायचं, नाव द्यायचं, हा मार्ग म्हणून आपल्याला द्यायचं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा चला याच्यामध्ये आपण तुम्ही लेटर द्या, बाकीचं मी प्रोसेस करा. म्हणजे ते होते तेव्हा त्यांनी सगळं करून प्रोसेस. तर राधाकृष्ण साई मंदिर मार्ग कसं आहे माहिती आहे मित्रांनो, आज नावासाठी लोक झटतात, नावासाठी लोक भांडतात है ना, की नाव हवं आहे. पण बाबांच्या नावासाठी कोण कुठला आहे माहीत नाही. कारण साईभक्त फक्त एखादा साईभक्त जेव्हा एखादा साईभक्ताकडे जातो की नाही, किंवा तो साईभक्त नसू द्या, बाबांचं काम आहे ना, आतापर्यंत मी जरी अनुभवलं की कोण नाही म्हणत नाही. तो कुठच्या पक्षाचा आहे, कुठच्या जातीचा आहे, किंवा कुठच्या धर्माचा आहे, काय माहित नाही. फक्त आपण तिथे गेल्यानंतर त्याला सांगतो की नाही हे बाबा का काम आहे. तो समोरचा माणूस त्याला बाबा बुद्धी देतात की बाबा ते करून घेतात हे आपल्याला माहित नाही. पण तो माध्यम तो असतो. कसं आहे बाबा स्वतः येऊ शकत नाही म्हणून बाबा कोणाला तरी पाठवत. बघा गोष्ट बोलताना आमच्या कॅमेरामॅनच्या डोळ्यात पाणी येते. म्हणजे हा अनुभव आहे. आणि अनुभव आपण जेव्हा सांगताना जोपर्यंत तुम्ही तो अनुभव फील नाही करणार ना, तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव पटणार नाही. आणि ह्या गोष्टी आमच्याकडे मला बहुतेक लोक आपले साईभक्त सांगतात की बुवा तुम्ही
व्हिडिओ करताना थोडा शॉर्ट व्हिडिओ करा किंवा थोडंसं करा. अरे अनुभव छोटे होऊ शकत नाही ना. हो ते पण आहे. जीवन छोटं होऊ शकतं का सांगा मला तुम्ही. आणि ज्या गोष्टी घडल्या जीवनामध्ये जर त्या गोष्टीचा तुम्हाला जर खरंच अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही साई भक्त यातना ऐका ना. तो साई भक्त आज तुम्हाला मंदिर दिसतं, बाबू मांजरेकर दिसतो, एवढा मोठा कार्यक्रम करतो, भंडारा करतो मंदिर. अरे पण तो मंदिर कसं उभं राहिलं, हा. त्या मंदिराच्या मागे धावपळ किती आहे. इकडचे लोक आज त्याला का सपोर्ट करतात आहे, का त्याच्या मागे त्याच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये त्याला मदत करतात किंवा यथाशक्ती किंवा स्वतः प्रॅक्टिकली येऊन मदत करतात. कशाला करतात? कारण तिथे बाबा आहे. हो. तिथे बाबू मांजरेकर किंवा मी किंवा तुम्ही नाही, तिथे बाबा आहेत. लोक बाबांना बघून येतात, मी बाबाची सेवा करून घेतात. बाबांचं नाव म्हणजे मग मी तुम्हाला सांगतो ना की कसा अनुभव आहे. आपण कोणाकडे जातो, आपण साईराम बोलतो. म्हणजे आपण जसं आपण गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग बोलतो तसं आपण साईराम बोलतो ना, जय साईराम. एखादा व्यक्ती समोरचा मग तो BMC ऑफिसर असो किंवा पोलिसवाला असो किंवा कोणी असतो, तर तो जर साईराम असेल ना तर आपल्याला एक वेगळा वेलकम देतो. हो बरोबर. ते काय माहित म्हणजे ते गुरुबंधू, आपण कसं गुरु म्हणतो की अरे अरे हे भाई साईराम आहे, अरे आपण साईराम आहे. एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगतो. हे माझ्या हातात जय साई लिहिलं आहे. बरोबर, आता जय साई. आमचे मित्र आहेत राणे, ते फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. फॉर्टिस हॉस्पिटल ऍडमिट होते. मला त्यांच्याकडे वरती जाऊन बसायचं, तुम्ही रात्री थांबायचं होतं. तुम्ही 4 वाजता 5 वाजता येऊन बसलो, पण काही कॉन्टॅक्ट होत नव्हता. आणि तिथे वरती पास शिवाय ते सोडत नाही ना. तर मी खाली बसलो, 7 वाजले, 4 वाजता येऊन बसलो, मला वरती जायचंय. आणि तिथे तुम्ही वरतून पास बोला. आणि त्यांचे पप्पा होते, वयस्कर होते, ते फोनच उचलत नव्हते. ते जाऊन टीव्ही रूम मध्ये बसलेले. हा, तो वहिनी काय बोलला, त्यांना रिलीज करा बाबांना, तुम्ही थांबा. बाबा फोन उचले ना, मी करू काय, मी एवढं कांदी लिहून लांब गेलो तिथे फॉर्टिस मध्ये त्यांच्या बसायसाठी. पण त्याच्यानंतर ते रिसेप्शन मुलगी होती, तिला मी रिक्वेस्ट केली 2-3दा, अरे मॅडम असं 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 बोलती, सर कोणाला तरी बोलवा, फोन करा, हे करा. नाही काय माहित नाही, लक्ष तिने इथे लक्ष दिलं. आपण बोलताना दिलं मग ते साईराम, मला जय साईराम, साई बघतायत. म्हटलं हो मॅडम असंच आहे, थांबा 5 मिनिटं थांबा. तिने एक सिक्युरिटी माझ्यावर वरती पाठवला. माझ्यावर एक सिक्युरिटी लेडी वरती पाठवली. ती वरती आली, म्हणजे त्यांचं प्रोटोकॉल आहे ना हॉस्पिटलचा. ती वरती आली, तिथे गेलो. राणे बोला, राणे अरे फोन उचलत नाही. बोलता अरे पप्पा तिथे टीव्ही रूम मध्ये. वरती गेलो, पप्पांना भेटलं. त्याने तर कधी आता आला तू, मला आता नाही 4 वाजता आलो मी. बोलायचा मुद्दा काय आहे की जर तिने हे बघितलं नसतं ना तर गेलं नसतं. बरोबर की म्हणजे कोणी तिची जॉब आहे ना साहेब तिचा. आपण पण एखाद्या माणसाला विश्वास कसा येतो जेव्हा आपण एखाद्या हे साई बघतोय, 50% विश्वास तिथे कायम झालेलं असतं की बाबा हा साई भक्त आहे, हा खोटं करणार नाही, हा आपल्याला फसवणार नाही. हे साई भक्तांची ओळख आहे. आणि खरंच मी अजूनही सांगतो, जर तुम्ही साईराम बोलताना तर तसं थोडंसं वागा. बाकी दुनिया खरी खोटी आहेच, आपण दुनियाला बदली करू शकत नाही. आपण ते बेदीसरनी बोलले जिसकी जैसे कर्म, तर त्या गोष्टी नाहीये. पण फक्त असं आहे की जेव्हा आपण बाबांचं कार्य हातात घेतो ते बाबा कार्य पूर्ण करून घेतात. आणि खरंच मंदिर बघून हे वातावरण, आता 25 तारखेचा तर पूर्ण सोहळा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. इथं फक्त थोडी माहिती होती जी आपण आपले बाबू मांजरेकर साई भक्त यांच्याकडून माहिती घेतली की मुळात मंदिर कसा आणि उत्साह सुरू कसा झाला. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक कळतं की बाबा ज्याच्या दारी आला साई त्याची ती पुण्याई. आज दारोदारी जेव्हा तुम्ही भिक्षा मागता, पहिले तुम्ही 5 घर ठरवले, आज 50 घर किंवा 500 घर तुम्ही फिरता. आणि भिक्षाचं महत्व बी बघा ना, हे धान्य एकत्र आल्यानंतर मग व्यवस्थित शिस्त. आपल्या घरी एक तांदूळ दुसऱ्या तांदूळाला मिक्स झालं ना भात होत नाही हे ना, मुळात आपण बोलतो की नाही असं. पण ते बाबाच्या जेवणामध्ये काय माहित नाही, काही जरी तुम्ही मिळवलं तर ते तुम्हाला ते सगळं शिजून निघतं आणि लोकांना चवीला गोड लागतं. ही गोडी आहे साई प्रेमाची, ही गोडी आहे भक्तांची. म्हणून म्हणतात साई माझा आणि मी साईंचा. तर ह्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार, धन्यवाद. आपण आलेलो आज राधाकृष्ण साई मंदिर या मंडळामध्ये आणि मंडळाचे सगळे साई भक्त आणि आपले बाबू मांजरेकर यांचं मनपूर्वक आभार आम्हाला माहिती दिल्याबद्दल. चॅनल आहे जय साई एंटरटेनमेंट्स, जयेंद्र पाटील्स यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय साईराम.